अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी चक्क रस्त्यावरील चिखल गाळ नगरपालिकेत घेऊन जात पालिका प्रशासनाचा निषेध करत ठिय्या आंदोलन केले आहे। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील आयशा कॉलनी भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। वारंवार तक्रार करूनही नगरपालिका सदर रस्ता करत नसल्याने आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आरपीआय आठवले पक्षाचे राज्य सचिव दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अनिल रन्नवरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पावसामुळे रस्त्यावर झालेला चिखल गाळ घेऊन मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत रस्त्याचे काम लगेच सुरू करण्याची मागणी करत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे। दिनांक 30 जुलै 2024 रोजी याच रस्त्यासाठी निवेदन देण्यात आले होते, मात्र दिलेल्या निवेदनाला आज 5 दिवस उलटून देखील कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे कामाची सुरुवात करण्यात आली नाही। त्यामुळे आरपीआय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आक्रमक होत सदर ठिय्या आंदोलन केले आहे। मुख्य अधिकारी जगताप यांनी आंदोलनाची दखल घेत तातडीने रस्त्यावर मुरुम टाकू रस्ता दुरुस्त करण्याचे तसेच येत्या काही दिवसात रस्ता पूर्णपणे मजबूत करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे। यावेळी शहराध्यक्ष सोमनाथ लोहकरे, किशोर मैन, अखिल शेख, संजय साठे, ज्ञानेश्वर धेनक, गोरख धेनक, अमोल थोरात, जुबेर शेख, मुक्तार शहा, वसीम खाटिक आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आपण 14 मार्च रोजी या रस्त्याच्या कामाची निविदा केलेली होती, परंतु त्याला कोणी निविदा न भरल्यामुळे आचारसंहितेच्या काळानंतर परत एकदा फेरनिविदा करण्यात आलेली आहे। फेरनिविदा झाल्यानंतर अद्यापपर्यंत त्या निविदेला कोणताही प्रतिसाद आलेला नाही। आता आम्ही 2-3 कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्या निविदा भरून घेऊन निविदा मंजूर करून तत्काळ काम सुरू करू। त्यासाठी आपण नगर परिषदेने मुरमाचे जे डंपर आहेत ते त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केलेली आहे। सध्याच्या स्थितीला तिथं डंपर पण आलेले आहेत। आम्ही नगरपालिका येथे एक आंदोलन करण्यासाठी आलो होतो। त्याचा संदर्भ असा होता का 30 तारखेला आम्ही शकील खाटिक घर ते वसीम शेख घर हा काँक्रिटीकरण रस्ता पूर्ण व्हावा। तिथल्या लोकांची अशी परिस्थिती आहे का ते गेल्या 3 वर्षापासून निवेदन देत आलेले, पण अजूनही कुठली नगरपालिकेने त्याच्यावर दखल घेऊन ते कामाची सुरुवात केलेली नाही। प्रत्येक वर्षी पानकाळा आला की 2 डंपर टाकणे आणि तो रस्ता बंद करणे। त्याचा कालांतराने असं झालं की तिथं खूप चिखल झाला आहे, तिथं 2-3 अपघात झालेत। आमचे मौलाना आहे त्यांचा तिथं अपघात होऊन हात तुटला आहे, तरीही प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे। परंतु आम्ही मागील 30 तारखेला जे निवेदन दिलं होतं त्याच्यात आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता की गाळ चिखल घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन सीओ साहेबांच्या ऑफिस बाहेर करणार आहोत। आणि त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो आणि त्यांना आम्ही विचारणा केली का तुम्ही काम कधी सुरू करणार, परंतु सीओ साहेबांचं असं मत आलं की आम्ही निविदा काढली पण अजून निविदा भरण्यासाठी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर पुढे आलेला नाही। याचं कारण आम्हाला अजूनही कळलं नाही का अजूनही जे कॉन्ट्रॅक्टर कामं घेण्यासाठी चक्रा मारत असतात ते कॉन्ट्रॅक्टर आज निविदा निघलेली असून या दोन वेळेस त्यांनी ती निविदा काढली, परंतु अजून एकही कॉन्ट्रॅक्टर आला नाही। याच्या पाठीमागचं आम्हाला कारण अजून कळलेलं नाही, परंतु हा प्रश्न पूर्ण नगर प्रशासनाचा आहे, नगरपालिका प्रशासनाचा। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं एवढ्या 2 दिवसात आम्ही निविदा काढतोय आणि त्याच्यानंतर तात्काळ तिथं मुरुमाची व्यवस्था केलेली आहे। मुरुम टाकून तो किमान जाण्या येण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेचा प्रश्न असेल, ॲम्ब्युलन्सचा प्रश्न असेल, इमर्जन्सी जर कुठली एखादी
अपघात झाला किंवा काही गोष्ट गंभीर घडली तर तिथं ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी त्यांनी तात्काळ मुरुम टाकून तिथं हवारीकरण करून देण्याचा आश्वासन, लेखी आश्वासन दिलेलं आहे. बघू येणाऱ्या 2 दिवसात म्हणा किंवा जर त्यांनी दिलेला शब्द जर पूर्णपणे पाळला नाही तर RPIच्या वतीने आज आम्ही चिखलगाळ घेऊन इथं आलेलो आहे आणि शांततेत आम्ही हे आंदोलन पूर्ण पार केलेलं आहे. परंतु जर त्यांनी त्यांच्या जसं आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाच्या संदर्भात जर त्यांनी पुढचं पाऊल उचललं नाही तर RPIच्या वतीनं आम्ही याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि पुढच्या वेळेस आमच्या हातात राहणार नाही. कारण की तिथले नागरिक इतके संतापलेले आहे का ते पुढच्या वेळेस काय करतील याचा आम्ही सुद्धा ग्वाही घेऊ शकत नाही. धन्यवाद. आज वार्ड नंबर 7 मधील अक्षा कॉलनी, आयशा कॉलनी, तिथल्या त्या वार्डामधून भरघोस असे सर्व समाजाचे लोक या ठिकाणी आम्ही आंदोलन रूपी आलेलो होतो. प्रामुख्यानं मागच्या वेळेस आम्ही इथं निवेदन दिलं होतं का तो जो रस्ता आहे काँक्रीकरण तो ताबडतोब चालू व्हावा. त्याचे पैसे मंजूर झालेले आहे काहीतरी 15 लक्ष, परंतु प्रशासनाचं लक्ष नाही आणि किंबहुना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरसुद्धा तिथं ते भरीत नाही. याचं कारण काय आहे का ते करायचंच नाही प्रशासनाचं आणि काही ठेकेदारांचं काही गटबंधन आहे का असं आम्हाला शंका आली आणि म्हणून या ठिकाणी आम्ही चिखल मोर्चा आंदोलन या ठिकाणी बादल्या भरून इथं आलो होतो आणि इथं आलो आम्ही स्वतः वतून इथं भरघोस असं आंदोलन करणार होतो. विशेषतः आमच्याकडे महिला होत्या, पुरुष होते, सर्व धर्माचे लोक होते. पण त्या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की त्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर निवेदन काढू, ते काम चालू करू आणि याच्याही नंतर आता लगेच ताबडतोब त्या ठिकाणी JCB आलेले आहेत, त्या ठिकाणी मुरुम तिथं डंपर आलेले आहेत. तर आमचं म्हणणं असं झालं का 3 आणि 2 मध्ये होणार नाही. पूर्ण जो रोड मंजूर झाला तर पूर्ण त्या ठिकाणी आम्हाला तो मुरुम गेला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी व्यवस्था चांगल्या प्रकारे शाळेतल्या मुलांना जाता आलं पाहिजे, आमच्या महिलांना पुरुषांना त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. आणि पुन्हा त्या ठिकाणी आमचं एक मौलाना धर्मगुरू त्या ठिकाणी पडले, त्यांचा हात देखील मोडलेला आहे. त्याचा जबाबदार कोण आहे? आम्ही त्यांना विचारणा केली की यांना ₹1.25 लाख खर्च आलेला आहे, याला जबाबदार कोण घेणार? आणि म्हणून त्यांनी देखील तेच ठिकाणी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि पुढच्या कालखंडामध्ये जर आम्हाला जे लेखी आश्वासन दिलं आणि ते तर परिपूर्ण नाही झालं, याच्यापेक्षाही कोपरगाव तालुक्यातून आम्ही माणसं आणू आणि ग्रामीण भागातल्या आणि वार्डातून माणसं जमा करून तीव्र आंदोलन छेडू. याची होणारी जबाबदारी सर्व नगरपालिका शासनाची राहील. अभी 30 तारीख को हमने नगरपालिका में निवेदन दिए थे, तो हमने हमारे नगरपालिका में निवेदन दिए थे तो हमने बोले थे कि मुरुम डाल के देते, नहीं क्या, रास्ते का काम का बोले भी थे हमने हमारे को, नहीं क्या. तो 2 मुरुम डाल के हमने रास्ते का काम बंद कर दिए थे. अभी इतना चिक्कड़ हो गया हुआ बारिश पानी की वजह से, हमने उनको बोले भी थे कि चिक्कड़ का हम आंदोलन करने वाले हैं, नहीं क्या. तो यहाँ बैठ के हमने आंदोलन भी करे, शांतता पद्धत ने आंदोलन करे, लेकिन उन्होंने हमारे को आश्वासन दिए कि हम इतने जल्द से जल्द 2 दिन में हम वह रोड का काम करके दे देंगे तुम्हारे को, नहीं क्या, मुरुम डाल के, और तुम्हारा रास्ता उतने पुरता हम चालू करके दे देंगे तुम्हारे को.